हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत करतो JSV ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा. सो आज आहे फ्रायडे वीकेंड आणि मी ऑफिसमध्ये होतो आणि दादाचा फोन आला. एक मिनिट की कुठे आहे, आपल्याला जायचं आहे मस्जिदला. सो आता जरा एक मिनिट आधी क्रॉस करूया. आता इथे कार्यक्रम होऊ शकतो. कार्यक्रम रोड आहे हा. आता 2 मिनटं आधी यांना एक कार्यक्रम सांगितला आहे. आम्ही दोघं निघाल्यानंतर आपल्या मेंबर लोकांना आता फोन करायला लागणार. एक मेंबर आपल्या इकडे आहे आपल्यासोबत आणि दुसरा आपल्याला 15-20 मिनिटांनी जॉईन होणार आहे. सो आता आपण राहतो शिवडीला. शिवडी स्टेशनला मला हे लोक भेटले. आता 15-20 मिनटं काय करणार. तर कॉन्टेंट तर मागताय. आम्ही चाललो आहे भट्टीचा वडापाव खायला. तुम्ही कधी ऐकलं आहे की नाही माहिती नाही. भट्टीचा वडापाव का असतो. पाठीमागे शिवडी पट्टी आणि हायवे आणि त्या स्टेट रोडला इथे एक वडापावचं दुकान आहे. ते जे वडे आणि जे काय सगळं भेटतं त्यांच्याकडे जे तळतात ना, ती भट्टी आहे आणि ते सगळ्या लाकडापासून ती भट्टी पेटते आणि तो जो फ्लेवर येतो त्या धुराचा त्या वडापावला तो वेगळाच. आम्ही लहानपणीपासून खातो कारण का असे पहिलं शिवडी समुद्र होतं. त्या शिवडी समुद्राला नवरात्रीत आम्ही देवी विसर्जन करायला यायचो आणि तेथपासून आम्हाला माहिती आहे. तर तो भरपूर दिवसांनी खातो आहे. आता मी तुम्हाला सांगितलं इथे पाठी शिवडी समुद्र आहे आणि आज मला माहिती नव्हतं आज नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे आणि तिकडे पण सुरू आणि इथे आपली पोटपूजा. तिथे जाऊ तिथे कॉन्टेंट आपल्याला भेटतो. पहिलं खाव्या. किती 3 पाहिजे तुम्हाला. मस्त 2-2 वडापाव ढकलून पोट भरून आता जरा जाऊया आपल्या कोळी बांधवांची. तिथे नारळी पौर्णिमा आहे. ते चालले आहेत बंधाऱ्यावर. बंधारात बोलतात ना, तर त्यांची पूजा करायला. तर त्यांनी ते डेकोरेशन वगैरे केलं आहे. ते जरा बघूया, आपल्या व्हिडिओमध्ये घेऊया. आपले पण मित्र आहेत भरपूर कोळी. आता तुम्ही बघितली या पावसाच्या मध्ये पाऊस पडतोय आणि ते त्यांच्या सणाचा आनंद घेत होते. नारळी पौर्णिमेचा सण असा असतो. आता पाऊस होता तर दर्या तापलेला असतो, तुफान वारा असतो, पाण्याच्या लाटा मोठमोठ्या असतात. तर ह्या नारळी पौर्णिमेचा सण असा असतो की ते नारळ वाहतात. तो सोन्याचा नारळ असतो. त्याला पूर्वी सोन्याचे नारळ व्हायचे पण आताच्या सोन्याच्या दरामुळे वरती सोन्याची कोटिंग असते त्याला. तो वाहवतात आणि त्याला दर्यादेवाला सांगतात की समुद्र शांत होऊ दे, त्यांचा धंदा चालू होऊ दे. त्या कारणासाठी हा नारळ वाहायला जातात.
आता मला ही इन्फॉर्मेशन थोडीफार माहिती होती, थोडीफार दादाने दिली. ह्याच्यात अजून काय ॲडिशनल असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण आपल्या मार्गावरती आला काय. आपला माणूस 15 मिनटं बोलला, आता अर्धा तास झाला आम्हाला थांबून. बघा काय होतंय. आलं की सोडून जायचं. आला नाही की सोडून जायचं. बरोबर, आपल्याला आपला कंटेंट भेटलाय. आपला लेट लतीफ आता आलाय. हे बघ, आता पण रमत गमत येत हिरो हिरो झालं. चला चालू. हे गाडी खावाल आम्ही वर्षभर खर्च न करता एक वडापाव घेतलाय. तो पण माणसासाठी, तो पण भट्टीचा वडापाव भाई स्पेशल. मंडळ आणि याच्यानंतर बोलायचं नाही की मला काय दिलं नाही मंडळ, आम्हाला काय देत नाही म्हणून खूप खूप आभारी आहे. आता ते खा नाही आम्ही चांगली करतो असे पुढे आम्ही असे भेटलो वाटेत. आज आता नाश्ता घेऊन आता इथून आपण लवकरात लवकर मस्जिदला जाऊया, कारण का आपल्याला भरपूर काय गोष्टी घ्यायच्या. तर किती भेटताय ते बघा. ब्लॉग स्वतः आमचं ठरलेलं का आणि आम्ही पोचलो कुठे. आम्ही चालत हा आमचा गुगल मॅप चालत घेऊन आला मुंबादेवी मंदिराच्या इथे. खूप दिवसांनी खूप म्हणजे मी कोणाच्या तरी लग्न झाल्यानंतर आलेलो. कोणाच्या आलेलो मला लक्षात नाही. मी माझ्या लग्नानंतर आलेलो आहे. हा एन्जॉय गाडी आणली आणि फाईन बसवलेला. फाईन तू होतास? नाही मी नाही, मला माहिती आहे का आपली एन्जॉय गाडी होती. इथे लग्न झाला की यायचं असतं. आता आपण येऊ, आपलं पण झालं की येऊ आपण. एवढा काय विषय थँक्यू. बोलो ना, हा गुगल मॅप ना हगऱ्या एक नंबरला. ह्याला काय माहीत नसतं, नुसता चालवला आणि इथे आलं रे. आता जे मंदिराच्या इथे पोचलो आणि हा सांगतोय मला माहीत नाही माहिती नाही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर ना कळलं की त्याला माहिती नाही. काय तो गुगल मॅपचं कसं नेटवर्क जातं तसा भ्रम झाला एकदम. वा कुठे आलोय तेव्हा कळलं आम्हाला की हा भाई सुटलाय. दाखवलं, दर्शन करून दिलं. काय बोलले ते देतात बोलले. क्वांटिटी में लेने का बोलो अभी. 6 टाळ पाहिजे. 6 टाळ चकवा है तो. हाँ तो ये ले लो, ये वाला एक साइज छोटा है, देखो ये वाला निकालो जरा, दिखाओ. 750 रुपये 700 लगा दूंगा. 50 रुपये फक्त. वो बहुत होता है, चना कुरकुरे का धंधा है वो. ये देखना है तो ये देख लो आप. ये दाखव ना, तो दाखव ना, वही देख लो ना. ये लो. ट्रेन मधून जाताना पैसे कमवणार आहे. जोगाचा झाला. दादाला घ्यायच्या होत्या स्टीलच्या प्लेट, मला वाटलं घ्यायच्यात पेपर प्लेट, मी घेऊन गेलो. घ्यायच्यात स्टील प्लेट. आम्ही आलो त्यासाठी बुलेश्वरला. बघूया ते आल्यावरती आपल्याला पण ज्या वस्तू पाहिजे त्याच्या रेट्स भेटले. अंक आपला काहीतरी प्लॅनिंग आहे, बघूया, ट्राय करतोय आपण त्याला सक्सेस करायचं. बघूया किती होतं. तोपर्यंत आता प्लेटचा विषय घ्या. काय आलं, प्लेट भेटतात काय? भेटतात. मी पहिल्यांदा झालो इथे दुकान. फर्स्ट टाईम. अरे यांना कुठे आणायचं म्हणजे ना अक्षरशः असं खाली असं राहायला लागतं. तर क्रॅप कटरला हा कित्ता म्हणतोय. तर मारू काय नॉनसेन्स. आपल्याला भेटला प्लेट. प्लेट कुठे तो घेऊन गेला का? घेऊन गेला. 6 प्लेट घेतल्या आपण. म्हणजे छोटा सगळं सामान इथे जे हॉटेलला लागतं प्लस कॅटरिंगला लागतं सगळं होलसेल. पूर्ण मार्केट तर तुम्हाला माहिती असेल, मुंबईमध्ये राहतात. जिथे काय आवडतं तिथे काय भेटतच नाही, पण डोकं फिरतं असं. नॉनसेन्स लोक असं नसतं. असं नाही असं. अरे काय तोतला सेट यार. जे नसतं तर दाखवतात कशाला. इकडे
इकडे इकडे नाही भेटणार समोर. काय ची प्राइस आहे रे? हां त्याला विचार. काय ची प्राइस आहे? 4,500. पण क्वालिटी आहे, क्वालिटीला आहे. असं बघूनच प्रेमात पडणार माणूस. अरे हा वेगळाच आहे. हा ती बघ तीच. हे आहे दुसरं दुकान. वस्तू आपल्याला आवडली पण काकांकडे एकच आहे. क्या करे आतमध्ये आहे बोलतात. लहानपणी जर तुम्ही खेळणी खेळला असाल हे बघून तुम्ही प्रेमात पडाल. सगळी छोटी 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 खेळणी आहेत. हे जे हँडपंप आहे हे हात लावून नको ना. पाण्याचा हँडपंप आहे. इथे डब्बा आहे छोटा. हे पाण्याचं हे सीन झालेला चोरून नेलेला हे आम्ही पहिलं चाळीत राहायचो. त्याच्या चाळीमध्ये असे बाहेर ना पाण्याचे बंब असायचे. तर तो पण असा पितळाचाच होता. आणि त्या काकींच्या पुढ्यात चोरून घेऊन चाललेला. ते बघतायत पण चोराला चोरी करताना ते शांत राहिला आणि तो घेऊन गेले. ऐके आणि पूर्वी असे भरपूर गाणे त्याला भेटल्या. त्या तीन एकच घे ना आयटम. तर आता आम्ही आलोय श्री गौतम स्टील्स मध्ये. इथे हा त्यांचं कार्ड आहे. कधी तुम्ही आलात तर ह्या दुकानामध्ये या. दुकानवाल्या दादांना बी दाखवतो. हे बघा हे दोघं आहेत मस्त. म्हणजे आलं की सगळंच वाटतं की हे पण घ्यावं त्या पण घ्यावं. ठीक आहे आता होतं आता कधी एक्साइटमेंट लेवल वाढते आपली. आपला टाटा घेऊन झाला आणि आता आलो आहे आपण कंदील गल्लीमध्ये. इथे डेकोरेशनचे सगळं वस्तू भेटतात. लबुबू दाखव. लबुबू आग्रा लबुबू. इथे सगळं डेकोरेशनचं सामान. सगळं डेकोरेशन. हे जास्ती पुढे नको जाऊ. अरे आहे ना. अरे ये ना. हा द गुगल मॅप आम्हाला आता फसवून घेऊन आला लोहार चाळीमध्ये. म्हणजे आज आम्ही अख्खं CST एक्सप्लोअर केलं आहे. पहिलं आलं भुलेश्वर. सगळे आलेत कामावरनं थकून आलेले आहेत. मी माझा अवतार माझा अवतार बघ. आपला बेत काय होता काय? आपण काय घ्यायला आलेलो? आम्ही घ्यायला आलेलो पेपर प्लेट. आणि पोहोचलं घेतला. आता आलोय लोहार चाळीमध्ये. हे आमचं ठरलेलं शॉप. आम्हाला हमाली पण करायला लागते. तर लोहार चाळीमध्ये आलं. हा यायचा CST वरून यायचा रोड आहे आणि कॉर्नरला दुकान आहे. हे आपले सगळे ओळखीचे आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. सगळे गणपतीची डेकोरेशनच्या लाईटी भेटतात. टीव्हीच्या पाठी लाईट येते. सब लाईट टीव्हीच्या पाठी. कधी आलात ते नक्की ते व्हिजिट करा. कलर येतो ना टीव्हीला तसा बॅकग्राऊंड येतो. नवीन काय काय सांगू शकत नाही. आता इथे आमचा एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झाली. आता आम्हाला एक गाडी आवडली तिथे उभी होती. तर मी ह्याच्यावरती तापलो की नको मला गाड्या दाखव सारखं. माझं दुखतं काळीच नको दाखव. तर तो बोलला. अनिकेत दादा बोलला. तो बोलला एक दिवस असा नक्की येईल. मग अनिकेत दादा आमचं ऐकलं की एक दिवस येणार. मग आपण काय करूया. आता आम्ही तिथे भुलेश्वरला गेलो. तिथे ऐकलं किती रुपये 6 रुपयामध्ये 6 रुपयात 1 करोड. 6 रुपयामध्ये 1 करोड. चल बोललो आम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करू. चौघं पण करणार. कोणाला एकाला तरी लागले तरी चौघं वाटून घेणार. किती पण असू दे. 25. हां वाटून घ्यायचे कंपल्सरी. माझा पूर्ण लोन जाणार. हां आता असं ठरलंय. बघूया आता आपण रविवारी काय त्याचं होतं. रविवारी तर अपडेट देणार नाही तुम्हाला.
आणि असं म्हणतात की मॅनिफेस्ट केल्यावरती देव देतो. तर आम्ही मॅनिफेस्ट करतोय की आम्हाला लॉटरी लागून ते करू. चमचे पाहिजेत ना, चमचे. अरे यार चमचे इथे आम्ही करोडोंचा विषय करतो आणि हा चमच्यामध्ये दिला. चमच्यावरती टाकलाय. आम्ही भेळ खा फुकटवाली. अरे भाई, अरे फुकट भेल पण दिली त्यांनी. अरे बा आज मी असं युट्यूबर झालेलं वाटतोय. भाई सगळे गेलो एक पुरी एक्स्ट्रा दिली. किती गेली? हाँ भाई वो 200 का प्लेट है, आप 150 में लो. नवीन बिझनेस पुढच्या सोमवारपासून तुम्हाला दिसणार आहे. हे इथे दिसतंय लावलेलं हे आम्ही बसल्या बसल्या लावू शकतो. कसं बसल्या आणि आमच्याकडे अशी कला भरभरून भरलेली आहे. हो काय ना, आम्ही याच्यामध्ये मागे राहिलो की आम्हाला लगेच मोठं नाही व्हायचं. आपण लोकांसाठी असंच काम करून घेऊ. हां, काय लोकांना कदर नसते त्यांच्यामध्ये. पण हे आता मार्केटमध्ये येऊन आम्हाला कदर समजली. एक पीस तो 1400 भाई 1400 रुपये एक पीस. जास्तीत जास्त किती माहिती आहे का? 500 रुपये खर्च आहे. 500 पण नसेल. एक डझन फुलांची किंमत आहे 60 रुपये 30 रुपये. 60 रुपये पकड. चल. चांगला फूल. चांगला आम्ही वाचलंय भाई. 24 पीस बोलवतात, 23च निघाले भाई. हो भाऊ स्कॅम करत होता. भाऊ आपल्याजवळ स्कॅम करत होता. एक कमी दिलेलं भाऊनी. असं नाही करायचं भाऊ, असं नाही करायचं. एक कमी देऊन तू मोठा नाही होणार आहे यार. नाही, गलती हो सकती है. आदमी है, इंसान है. ठीक आहे, भावाकडनं चुकी झाली. ठीक आहे, हे घे. चला घेतलाय. चला फायनली घेतलाय. आपला वियाला टॉप घेतलाय भावांकडनं गिफ्ट. 2 भावांकडनं. अच्छा है, उसको अच्छा लगा, अपने को अच्छा लगा. चलो फायनली आता काय पाहिजे? ट्रेनमध्ये बसलोय. 1 2 3 माझ्या बॅगेत सामान आहे. एवढी सगळी अनप्लॅन्ड शॉपिंग करून. अरे दुकान खोलाने गरीब तयार. एवढी अनप्लॅन्ड शॉपिंग करून झाली. आता रविवारचा आमचा प्लॅन ठरतोय. बघा रविवारी यायला भेटतं का. रविवारी यायला भेटलं तर ऑफकोर्स मी ब्लॉग करणार, तुम्हाला बघायला भेटणार. आज भरपूर चाललं, भरपूर म्हणजे भरपूर चाललंय. पाय हा आयटम आपल्याला तो मोठ्यातला नेलेला आहे. मोठ्यातला जीवन हा आयटम 1 नंबर भेटलाय. पैसे वसूल झाले त्याचे. अशी शॉपिंग करायला मजा येते आपल्यासोबत आपली मंडळी असली की. कारण का गल्ली फिरायचं म्हणजे खाऊचं काम नाही. तर इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण काय वस्तू घ्यायच्या असतील तर मी दुकानांची नावं वगैरे टाकली आहेत, तिकडे या बघा आणि शॉपिंग करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. लाईक बटन करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण का भरपूर मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.